आता इथे बघा ही वस्तू आहे, ही बॉटल आहे. ही बॉटल आपण पाण्यामध्ये टाकूया, बघूया काय होतं. काय घडलं बरं? ती तरंगते. तरंगण्याचं कारण काय? का तरंगते तुला काय वाटतं? पाण्याचं वजन जास्त आहे म्हणून ती तरंगते. तुझं काय मत आहे का? हलकी आहे, हवा, त्याच्यामध्ये हवा आहे, हवेमुळे ती तरंगते. तुझं काय मत आहे? हलकं आहे त्याच्यामुळे तरंगते. तर ऐका, या स्थितीमध्ये या बॉटलला दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात. पहिला फोर्स आहे तो ग्रॅव्हिटीच्या दिशेने आहे. ग्रॅव्हिटी आहे त्या फोर्सचं नाव काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिशा कुठे आहे? एक्झर्ट होण्याची खाली आहे. त्याच्या विरुद्ध वरच्या दिशेने एक फोर्स याच्यावर ऍक्ट होते त्या पाण्याकडून. त्याचं नाव आहे बॉयंट फोर्स. तो वरच्या दिशेने आहे. आणि आता इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा बॉयंट फोर्सची तीव्रता जास्त आहे. म्हणजे हा अनबॅलन्स फोर्स झाला आणि तो काय करतोय? वरच्या दिशेने त्या पाण्याला ऍक्ट होतोय, एक्झर्ट होतोय. आणि त्या कारणामुळे हा बॉयंट फोर्स ज्याच्यावर ऍक्ट होत असल्यामुळे ही वस्तू तरंगते. लक्षात आलं? सर्वांना समजलं? आता आपण एक छोटासा प्रयोग करू. पत्रात मी आणला होता, हे पहा पत्रा आहे. एक छोटासा ॲल्युमिनियमचा पत्रा आहे. सर्वजण बघा, तुम्हाला दिसतंय का सर्वांना? बघा इकडे. आता हा पत्रा मी पाण्यामध्ये सोडतो. ही बॉटल काढून घेतो आणि हा पत्रा मी पाण्यामध्ये सोडतो. काय झालं बरं? पत्रा खाली गेला. आता इथे ग्रॅव्हिटी काम करू लागली, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याचं काम केलं. म्हणजे कुठला फोर्स कमी पडला? बॉयंट फोर्स इथे कमी पडला, त्यामुळे तो पत्रा बुडाला. आता आपण काय करूया? या पत्र्याला आपण काय करूया? थोडंसं याला आता आकार देऊ, थोडंसं क्रॉस करू. आता चालू कर म्हणतात. एक मिनिट. या पत्र्याचा आकार सुरुवातीला सपाट होता. त्याचं टोटल जे एरिया होता, आकारमान होतं, टोटल आकारमान वेगळं होतं. आता मी त्याचा आकारमान बदललेला आहे. आता आकारमान बदलल्यानंतर त्याचा असा आकार बनवलाय. आता बघूया हा तरंगतोय का पत्रा? काय होतंय? सायली काय होतंय? तरंगतोय हा पत्रा. तन्मय काय होतंय? या अगोदरचा पत्रा तरंगत होता का? नाही. पण आता का तरंगायला लागला पवन? त्या पत्र्याचा आकार बदलला फक्त, लगेच त्याच्यावर बॉयंट फोर्स एक्झर्ट झाला, त्याच्यावर प्रयुक्त झाला आणि त्या बॉयंट फोर्समुळे तो पत्रा पाण्यामध्ये तरंगू लागला. आणि मग असंच घडत असतं. मोठमोठाले पत्र्याची शीट पाण्यात टाकले तर तरंगणार नाही, पण त्या पत्र्याच्या शीट पासून बनवलेलं जहाज मात्र पाण्यामध्ये तरंगू शकतं. आता तुम्हाला ते जहाज पाण्यात का तरंगतात याचं उत्तर मिळालं असेल. आता या बॉयंट फोर्सच्या बद्दल आपण आणखी काही सूत्ररूपाने पाहणार आहोत.